आजचा हा गुलाल म्हणजे कसा आठवणीत राहील? आजचा हा गुलाल आहे ना, आम्ही हा ठाकूर कुटुंबापेक्षा आम्ही आजचा गुलाल हा भालुशेठ आपटे म्हणजे प्रल्हाद आपटे आमचे जे गुरु आहेत त्यांना समर्पित करतात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये. आज सातार माती बंदर येथे भव्य दिव्य मी म्हणेल की एक मानाचं आपलं मैदान आहे. अलिबागमध्ये सांगायचं झालं तर जसं की पुसेगावचं आपलं 3 फेऱ्याचं एक मानाचं मैदान असतं, तसंच एक देसाई अड्डा बिंजोडचं एक मानाचं मैदान असतं, तसं अलिबागमधलं आरत परतचं एक मानाचं मैदान ते म्हणजे आज आपलं सातारचं माती बंदर. त्यामध्ये दादाची गाडी नाही करता तरी एक बाईक मध्ये जेव्हा शर्यत झाली आपली बाईकची, तिथे पण 1 नंबरची मानकरी झाली बेलीमध्ये. आणि आज सातारमध्ये पण एक मानाचं मैदान, गुढीपाडव्यानिमित्त मानाचं मैदान असतं, त्या मैदानामध्ये गुलालाची मानकरी तुम्ही झालात तर काय सांगशील? म्हणजे एवढं मोठं मैदानामध्ये 1 नंबरचं मानकरी होणं लगातार, मी म्हणेल ती बेलीनंतर आज लगेच. सर्वप्रथम सर्व बैलगाड्याला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तिथून आपण आणि बेली बंदरापासून आमचं जे नियोजन चालू होतं की आज गाडी, आज थोडं आम्हाला मनात होतं, त्या दिवशी गाडी प्रॅक्टिसला कमी धावली, पण आज पण 5वी भरून गाडीने 1 नंबर केलेला आहे. आणि टर्नवर झेंडावर आपली गाडी 5वी आणि पूर्ण गाडी अडकलेली होती मध्ये पण अडकलेली आणि इथपर्यंत पण. आणि आपण कायम बोलताना बैलांविषयी बोला, बैलगाडीवाल्याने कधी वैयक्तिक कुठलं बोल नका. बरोबर. लास्टच्या बंदरात एक जण बोललेला की अंतर कमी होतं, आज अंतर जास्त असून आम्ही पाठवून टाकलं गाडी. अच्छा, हे लक्षात ठेवा, बाकी काय नाही. बैल धावतात, तुम्ही बैलांविषयी बोला, पण कोणच्या माणसं आहे तर कोणत्या, तुझा बैल धावलात आम्ही खुश आहोत, तुझा बैल तो माझा बैल आहे, आम्ही असे चालणारी माणसं आहोत. त्यामुळे वैयक्तिक असं कोणतं हे नका करू की बैल धावतील किंवा बैलगाडीच्या क्षेत्रामध्ये कसं बैल आहेत, बैल धावतायत, बैलांबद्दल जेवढं बोलणं आहे तेवढंच उत्तम. हे तुम्ही एक चांगलं बोललात. आजचं गुलाल म्हणजे मी म्हणेल की एक नाही, खरंच खूप धन्यवाद आपलं, धन्यवाद त्यासाठी. हे एवढं मोठं मानाचं मैदान आहे, या मानाच्या मैदानामध्ये गुलालाचं मानकरी होणं अर्थातच पिंटादा होता. जेव्हा की मगाशीच बोलता बोलता तुम्ही म्हणालात की पुष्कर झेंड्यावर गाडी 5वी होती, पिंटादाला मी आवाज ठोकला की बाबा पिंटा गाडी पुढे नाही म्हणून, आणि त्याने गाडी आणली खरोखरच. तर पिंटादा बद्दल तू काय सांगतो? आज जे पिंटाने गाडी हाकलल्या ना, म्हणजे गेलेत पण 1 नंबरच, पण आज त्याचं कसब होतं सातारमध्ये. अच्छा, ती जे आज त्याने गाडी हाकलली 1च नंबर गाडी हाकलली, म्हणजे कायम गाडी दोन्हीकडून गाड्या लागलेल्या असताना गाडी त्यांनी मध्ये लोटून गाडी 1 नंबर केलेली. त्यामुळे पिंट्याचे पण आभार, त्यांनी 1 नंबरच गाडी आली. 1 नंबर, खरंच सुंदर अशी गाडी. एवढ्या मोठ्या मैदानात एक प्रेशर होता, कारण जेव्हा कमिटीशी माझं बोलणं झालेलं होतं, जवळजवळ 50हून जास्त गाड्या होत्या ज्यांनी टायमिंग दिलेलं होतं, त्यातल्या सिलेक्टिव्ह 8 गाड्या होत्या. टफ कॉम्पिटिशन होतं एकदम. 3 गाड्या सांगितल्या. त्या कॉम्पिटिशन मध्ये आपलं सेकंडलाच टायमिंग होतं, म्हणजे 7वा टाइम कमी, सर्वात आपलं खालून होतं टायमिंग. ज्या टॉपच्या गाड्या होत्या ना, त्या गाड्यात आपलं त्याच्यापेक्षा आपण कमी होतो, त्यापेक्षा म्हणजे कमी असून पण आज 1 नंबर गुलालाची मानकरी काय होईल? कारण की एवढं मोठ्या मैदानामध्ये गुलाला, आणि हे सर्व आप्पांचे म्हणजे ते खास मित्र, म्हणजे आप्पांचे गुरुच आहेत ते, आणि त्यांच्यासाठी आम्ही हा आजचा जो विजय हा त्यांना समर्पित केलेला आहे. त्यांना समर्पित केलेला. खरंच खूप चांगली गोष्ट आहे, एवढ्या मोठ्या मैदानामध्ये गुलालाचा मानकरी होणं. बॅक टू बॅक मी म्हणेल बेली नंतर आज लगेच सातारमध्ये दोन्ही मोठी मैदान होती. स्मरणार्थ आम्ही गाड्या पण ठेवल्या. अच्छा, हप्ते भालुशेठ म्हणजे बैलगाडी शर्यत तुम्ही ठेवली त्यांच्या स्मरणार्थ शर्यती पण झालेल्या, शर्यती आपले हौशी माणूस आहेत ते, आणि त्यांचे म्हणजे सर्व पहिल्यापासून झालेले होते. तुम्ही काय म्हणाल आजचं म्हणजे एवढ्या मोठ्या मानाच्या मैदानामध्ये कुटुंबांचा आनंद आहे? खरंच आज ते त्यांचा आनंद अश्रू व्यक्त आहेच, कारण की बैलगाडा मालक जोपर्यंत गुलाल भेटत नाही त्याची तळमळ सुरू असते, आणि ती तळमळीचं यश जेव्हा येतं तेव्हा त्याच्या म्हणजे डोळ्यामध्ये अश्रूच येणार. आपण त्याच्यावर काहीच नाही बोलू शकत. सोपं नाही, भले लहानपणापासून गाडी हाकल, म्हणजे पण चॅलेंज देऊन कोण करू शकत नाही. बरोबर आहे. म्हणजे आमच्या जवळच्या माणसाने पण गाडी कमी धावल्यावर थोडं अंग टाकलं होतं, नका घाबरू, गाडी धावणार 1 ते 3 मध्ये गाडी बसणार नाही. म्हणजे तुला अपेक्षा होती का की म्हणजे आज गाडी गुलालामध्ये गाडी नंबरात बसणार अपेक्षा होती पहिली, म्हणजे त्या टायमाच्या हिशोबाने आम्ही कमी होतो, पण आज गाडीने 1 नंबरच गाडी, म्हणजे टायमिंग कमी दिलेलं होतं, पण डोक्यात होतं की बाबा काय नाही, भले टायमिंग कमी दिलेलं आहे पण गाडी गुलाला. शर्यतीच्या आधी पण त्यांनी टायमिंग चांगलं दिलेलं. अच्छा, शर्यतीच्या अगोदरच्या झुपाच्या आधी. अच्छा, त्यावेळेस त्यांनी टायमिंग उत्तम दिलेलं होतं, आणि उत्तमच मी म्हणेल आजचं गुलाल झालेलं होतं. एवढं मोठं मानाचं मैदान जे झालेलं होतं, या मैदानाबद्दल तू काय सांगशील? की जवळजवळ खूप आपली पारंपरिक गुढीपाडव्याची शर्यत होते, त्या मैदानाबद्दल म्हणजे आपला जो गुलाल तुझा आलेला आहे, तर त्या मैदानाबद्दल. ह्या मैदानात लोकांना बक्षिसाचं महत्व नसतं, इथे गाडी हाकलणं महत्वाचं असतं ह्याच्यात. आणि फायनलला ज्याची गाडी बसली त्याचं वर्षभर नाव होतं. 7-8 बंदराचा इथंच आहे की वर्षभर ती गाडी लक्षात राहतं.
बाकी तुमचं बाकीचे बंदर पण तेवढीच तोला मोलाची बरोबर आहे. आहे. पण हे बंदर असं आहे की ते वर्षभर त्याची चर्चा राहते या बंदराची. बरोबर आहे. आणि इथे बैलाची किंमत वाढते आपल्या साताऱ्यात. मी तेच आता म्हणणार होतो की जेव्हा सातारमध्ये एखाद्या बैलाचा किंवा जी जोडी असते तिचा गुलाल आला तर मी शेतकरीच्या दृष्टिकोनाने म्हणेल की त्याची गरीब बैलाची माणसाची किंमत किंमत वाढते. वाढते. आणि जेव्हा म्हणजे हीच फायनलची जोडीच ना मी म्हणणार असं जे पण खालच्या गटामध्ये बाजूला गाड्या लगेच आलेल्या आहेत, उलाढाली वाढत जातात. उलाढाली 7-8 वाढत बंदर जातात. लागलं की जरा उलाढाल वाढत जाते तो बैलाची. सांगताना सांगेल की बाबा एक मानाचं एक मैदानामध्ये मानाचं बंदर आहे. आपलं त्याच्यामध्ये आलेलं किंमत हीच राहणार आहे म्हणून तो किंमत आहे. ठोक म्हणजे त्याचं ठोक तिथं 100%. बोलणार राहणार आहे जो पण समोरचा घेणारा असेल. खरंच खूप सुंदर असा निकाल लागलेला दादा. मी आता जेवढं म्हणेल तेवढं कमी आहे कारण की एवढ्या मोठ्या मैदानामध्ये गुलालाचं मानकरी होणं यावरनं दिसून येतं की किती आणि प्रत्येक बैलगाडीवाल्याने एक समजायला पाहिजे की तुझा बैल तो माझा बैल. बरोबर आहे. म्हणजे जरी तो विरोधकाचा असला तरी तो बैल तुझा असला तरी माझा बैल असा समजून गाडी आखला तर तुम्ही याच्यात टिकून राहाल. कारण की तुम्ही जे बोलता काय काय ते तसं नका करू. कारण की आपण बैलांचे त्यांचं काय चुकी नसते, मालक चुकीचा वागतो काय करणार. तर तसं झालं नाही पाहिजे. एवढंच फक्त माझं बोलणं आहे. नाही उत्तम आहे कारण की कधी कधी काय होतं की भावनेच्या भारात हा, मालक होतं. बोलून जातात बोलून ते जातात. नंतर त्यांना असं वाटतं की बाबा आपण हा, असं असं म्हणजे हे बोलायला वगैरे. होतं. पण मालक आहे तो मालक आहे, मालकाला काही गोष्टी बैल उत्तर देते ना. बरोबर आहे. बैल बैल धावतील आणि उत्तर धावतील आणि उत्तर देते देतील. ना. मालक कशाला द्यायला पाहिजे? बरोबर. का मालक धावणार आहे? बरोबर. नाही की ते नाही. पण. बैल धावू दे, तुम्ही बैलाच्या याने उत्तर द्या. बरोबर आहे. माझं तर जोपर्यंत असं मत आहे. हा. मालक आपलं तोंड तेव्हाच चालवलं बोलायला काय पाहिजे जेव्हा अर्थ बैल बैल प्रत्यक्षात उत्तर देतील धावणीच्या रूपात. 100%. तेव्हा मालकाने हक्काने बोलत जसं आता तुम्ही म्हणताय की माझं आहे धावणं आज त्यांनी करून दाखवलेलं आहे आणि त्यांनी खरंच खूप सुंदर असा निकाल दिलेला आहे. गाडीचे मालक मी म्हणेल आज मालकांचा बड्डेच होता. एवढ्या मोठ्या मैदानामध्ये बैलाने आपल्याला गुलाल दिलेला आहे तर यामध्ये तुम्ही काय सांगा? आज बैलाही मला बर्थडे गिफ्ट म्हणून मला हे केलेलं आहे. बैला आज माझं मन म्हणजे जिंकलेलं आहे. कधी नाही विसरणार असा birthday असा gift क्षण आहे. दिलेला आहे. असा 100% क्षण- असं एवढं मोठं बड्डे गिफ्ट त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे. लाल्या आणि चिमण्याने आज माझी हौसच पूर्ण केली. हाऊसच पूर्ण केले. खरंच खूप सुंदर. मित्रांनो सांगायचं झालं तर मी सुरुवातीलाच आपल्याला म्हणालो की 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये जसं पुसेगावचं मैदान असतं आणि बिंजोडच्या मैदानामध्ये तिचं देसाईचं मैदान असतं एक मानाचं मैदान, तसं अलिबागच्या आरत परतच्या शर्यतीमध्ये हे मानाचं. सातारचं मैदान आहे, मानाचं मैदान आहे. या मैदानामध्ये आपली गाडी 1 नंबरची मानकरी झाली. खरंच खूप खूप शुभेच्छा. हा जो संपूर्ण जो या वर्षभरामध्ये आपलं नक्कीच खूप जास्त नाव होईल त्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि जे आपली येणारा प्रवास आहे बैलगाडी शर्यतीमध्ये त्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो. तर खरंच खूप सुंदर अशी मुलाखत झालेली आहे. मुलाखतची शिवाय मी म्हणेल की खूपच सुंदर असा निकाल लागलेला आहे. मुलाखत मी इथेच संपवतो. बाय, विश यू वेल, बाय. चला, थँक्यू.